चायला सकाळी सकाळी ट्रॅक्टर डाळावला आणि ते सायलेन्सर बघा कसं डुगडुगू करतंय. म्हणलं याला नेमकं बाहेरचं झालंय का आतलं काय माहिती गाड्या. तेवढ्यात माझ्या डोक्यात विचार आला. म्हणलं हा भाऊ तो डायरेक्ट लद्दाखला ट्रॅक्टर घेऊन गेलता, याच्या ट्रॅक्टरला काय वाटलं असेल गाड्या. आणि तोच भाऊ आपल्याला आज भेटायला येणार आहे बरं का. तर मंडळी झालं असं का वातावरण तर एवढं क्लास झालं होतं का विचारू नका. डायरेक्ट नादखुळण जळगाव धुळं वातावरण दिसत होतं आज. म्हणलं वातावरण तर पाहिलंय पण आपल्या टोमॅटोची परिस्थिती काय ती पाहायला पाहिजे. टोमॅटोच्या प्लॉट आले तर थोडेफार टोमॅटो लागले, थोडेफार पैसे होतील बरं का. तेवढ्यात निघालो घरी तर ये सेल्फी किंग भेटले. अय भाऊ यार सारखं त्या का धांदळ करू तुमची सगळ्यांची. तेवढ्यात हल्ले गाड्या सगळे घाबरलेच आपल्याला. तेवढ्यात मार्केटमध्ये ना ट्रॅक्टर आणून ठेवला होता पप्पांनी. मग आपल्याला लिलाव करायचा होता. मग लिलाव केला आणि 1970 रुपये आपल्या कांद्याचा भाव गेला. आता थोडेसे खराब झाले नाही का पावसाने. मग ट्रॅक्टर घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आपली रँडरेगा उचलली आणि रँडरेगा उचलून मी गेलो कोणाला भेटायला तर अक्षय इखे पाटील. अक्षय इखे पाटील कोण येतं तर तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलंच असेल का एका नाशिकच्या पोरांनी लद्दाखला ट्रॅक्टरने आला होता आणि ते कार्यकर्ते हेच वर का. आणि त्यांनी आल्या आल्या